भारतीय संस्कृती रामरसात सतत भिजत आलेली आहे. याच रामकथेतील जटायू पक्षी या भागाचे आम्ही येथे सादरीकरण करणार आहोत. सोहम मॅजिक प्रस्तुत कठपुतलीतून पाहूया रामायणातील जटायू पक्षी. मायावी मारीचीचाच वध करून श्रीराम परत येत आहेत. तोच समोरून येत असलेला लक्ष्मण त्यांच्या दृष्टीला पडला. सीतेला एकटीच पर्णशाळेत ठेवून लक्ष्मण येत आहे हे ध्यानी येताच त्यांचे हृदय एकदम चरकले. लक्ष्मणा, जानकीला एकटी सोडून तू इथे कसा आलास? त्या मायावी राक्षसाने माझ्यासारखा साद काढून आर्त हाक मारल्याने फसला नाहीस ना? अरे, माझ्या शरसंधानातून वाचणे त्याच्या शक्य होते का? हे सर्व मी देवी जानकींना सांगितले, पण त्यावर त्या मला अत्यंत कठोर वचने बोलल्या आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मला येथेवर येणे भाग पडले. वेड्या, एका स्त्रीचे क्षणिक रागातील बोलणे तू सत्य मानलेस? काहीही असो, तिला एकटीला टाकून तू आलास हे मुळीच बरे केले नाहीस. सत्वर पर्णशाळेकडे चल. माझा डावा डोळा लवतोय. अंगात कंप उत्पन्न झाला आहे. सीता कुशल असेल ना? ते दोघे बंधू आश्रमात आले. पर्णशाळेत सीता नव्हती. साऱ्या आश्रमाचीच कळा नाहीशी झाली होती. श्रीराम सर्वत्र हिंडू लागले आणि सीतेला आर्त हाक मारू लागले. याड आश्रम उरे काननी, उजाड आश्रम उरे काननी, कोठे सीता जनक नंदिनी, उजाड आश्रम उरे काननी. पहा लक्ष्मणा दिसती डोळे, प्रियेचेच ते विशाल भोळे, मृग शावकरे तिचे कोवळे, कायाच्याही नीरलोचनी, कोठे सीता जनक नंदिनी. आश्रम उरे काननी. विरहाने व्याकुळ झालेल्या श्रीरामांना लता वृक्ष, नद्या, वृक्षमृग या सर्वांनी हा आर्थ प्रश्न विचारला. कोणी सीतेला पाहिले का? सीते, 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 सीते. श्रीराम सारखे सीतेच्या नावाने साद घालीत होते. वाटेत त्यांना काही फुले मार्गावर सांडलेली आढळली. श्रीरामांनी ती फुले ओळखली. ती त्यांनीच आपल्या हाताने जानकीच्या केशकल्पात खोवली होती. ती फुले दृष्टीस पडताच श्रीराम आणखीन घहिवरले आणि लक्ष्मणाला म्हणाले, ही तिच्या वेणीतील फुले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले. ऋता जिता वा मृता भक्षिता,
कैसी कोठे माझी सीता, गूढते नाही आकळले, गूढते नाही आकळले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले. असेल तेथून असेल त्यानी, परतून द्यावी राम स्वामिनी. असेल तेथून असेल त्यानी, परतून द्यावी राम स्वामिनी. क्षात्रबल माथी प्रस्फुरले, क्षात्रबल माथी प्रस्फुरले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले. त्यावेळी पुढे निघाले असता तोच त्यांना एक पक्षश्रेष्ठी रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला. हे काय लक्ष्मणा? राम राम राम. तात, आपली अशी दशा कोणी केली? माझी ही दशा राक्षस कुळातील रावणाने केली. राम राम, मला क्षमा कर राम. तात, असे काय म्हणताय? काय झाले, नीट सांगा आम्हास. रावणाने सीतेला उचलून नेले. तो आकाश मार्गाने तिला घेऊन जात असताना मी पाहिले. सीतेची आर्त हाक ऐकू येताच तिला वाचवण्यासाठी मी रावणाशी युद्ध केले. पण पण रावण? हो, रावण राक्षस कुळातील राजा तिला उचलून नेले. पण माझ्या अथक प्रयत्नानंतरही त्याने चंद्रहास खडकनी मला मारले. मला क्षमा कर राम, पण मी सीतेला वाचवू शकलो नाही. रावणाने सीतेला कुठल्या दिशेने नेले? दक्षिण दिशेला तिला वाचव राम राम राम. हो, मी तिला शोधून काढतो, तुम्ही काळजी करू नका तात. मला माफ कर राम, मला आता जावे लागेल. राम राम राम. मरणोन्मुख त्याला कारे, मारिसी पुन्हा रघुनाथा. अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता. अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता. हे पंख छेदल्या वरती, मी पडलो धरणीवरती. हे पंख छेदल्या वरती, मी पडलो धरणीवरती. ती
थर कापे युवती, ती थर थर कापे युवती. तडफडाट माझा झाला, तडफडाट माझा झाला. तिज कवेत त्याने घेता, अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता. मम प्राण लोचनी पुरला, मी तरी पाहिला त्याला. मम प्राण लोचनी पुरला, मी तरी पाहिला त्याला. तो गगन पथाने गेला, तो गगन पथाने गेला. लाडकी तुझी सम्राज्ञी, लाडकी तुझी सम्राज्ञी. आक्रंदत होती जाता, अडविता खलासी पडलो, पळविली रावणी सीता. अडविता खलासी पडलो, पळविली रावणी सीता. लक्ष्मणा, सांगा राम. लक्ष्मणा, एखादा योद्धा युद्धात मरण पावल्यानंतर त्याचे अंतिम संस्कार ज्याप्रमाणे केले जाते, अगदी त्याचप्रमाणे जटायूंचे अंतिम संस्कार करायचे आहे.